हॅलो नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. मुंबईकर कसा पाऊस चालू आहे बघा. अतिशय पाऊस चालू आहे. खूप खूप म्हणजे पाणी भरलेलं आहे. आणि आमच्या इकडची ही शेतं तर बघा अर्धी झाडं पूर्ण बुडालेली बघा. दिसते का तुम्हाला? म्हणजे काहीच इतकं पाणी भरलेलं आहे. अक्षरशः आमच्या खाली पाणी पण आले आणि लिफ्टमध्ये सुद्धा पाणी यायला लागले. एवढी मुंबई सगळी भरून गेलेली आहे. असं पावसाने असं आगमन केलंय की सगळ्यांची जिरवून टाकलेली आहे. तर काय खरं नाही आहे. आमची बोरिंगच्या पाण्याची मोटर सुद्धा पूर्ण बुडून गेलेली आहे. त्यामुळे पाणी पण नाही आहे आम्हाला आता बोरिंगचं. त्यामुळे आता पावसाचं पाणी जे पडेल तेच आता खालून जाऊन आणायचं पाणी आणि मग आंघोळा वगैरे करायच्या. खूप अवस्था बेकार चाललेली आहे आमच्या इकडं मुंबईला. वरून पाणी धो 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 पडतंय आणि पाणी नाही आम्हाला सोसायटीला. अशी अवस्था होऊन बसलेली आहे. इकडे बघा डोंगरावरून कसं व्हायला लागलंय. कसा नजारा आहे. मस्त ना, दिसतंय का? कसं छान. आमच्या इकडे आदईच्या धबधब्याला सगळ्यांची गर्दी वाढायला लागलेली आहे. सगळे लोक येतात आदईच्या धबधब्याला आमच्या इकडं भेट द्यायला. कसं आहे, पाणी भरलंय, पाणीच पाणी. कसं आहे पाणी पाणी पाणी. पाऊस. अर्धी अर्धी झाडं बुडालेली आहेत. एवढं पूर्ण शेतातली जमीनच दिसत नाही. असं एवढं पूर्ण तळ साचून गेलेलं आहे. इकडे आमचा नाश्ता वगैरे सगळा झालेला होता. नाश्त्यासाठी केलेले होते डोसे आणि चहा बनवलेला होता. सगळे किचन वगैरे क्लीन केलं आहे त्याच थोड्या थोड्या पाण्यामध्ये. आणि सगळं साफ वगैरे करून नाश्ता वगैरे करून आम्ही बसलेलो होतो. रुद्राचं चाललेलं होतं टी व्ही बघायचं आणि पप्पांचा चालला होता आराम. त्याच्यानंतर म्हटलं आता तुम्ही देवपूजा वगैरे करून घ्या. आणि रोजची देवपूजा त्यांच्याकडे असते. कधी तर त्यांना ऑफिसला जायला लेट झाला तर मग मी करत असते. मग त्याच्यानंतर आता रुद्रेला म्हटलं चल आता अभ्यास करायला घे. इकडे रुद्राचा अभ्यास घेतच होते आणि त्याचबरोबर कोणाचा अभ्यास घेत होते तर रुद्राच्या पप्पांचा. तर आता कशाचा म्हणाल तर रुद्राच्या पप्पांचं पण मराठी फायनान्स आहे. त्यांनी नवीन यूट्यूब चॅनल खोललेलं आहे. तर त्यासाठी त्यांना मी सगळं सांगत असते. थोडंफार एडिटिंगचं वगैरे त्यांना सगळं समजावून सांगत असते. दर संडेला ते पण व्हिडिओ टाकत असतात. मराठी फायनान्स त्यांचा यूट्यूब चॅनल आहे. फेसबुकलासुद्धा मराठी फायनान्स या नावाने पेज आहे. त्यांच्या पेजला पण नक्की फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आमचा सगळा अभ्यास वगैरे झाला. सगळं झालेलं होतं आणि बाहेर पाऊस चालू होता तरीसुद्धा आम्ही बाहेर चाललेलो होतो. तर आम्हाला आज होतं संडेला जेवणाचं आमंत्रण. खूप दिवसापासूनचा आमचा हा प्लॅनिंग आज सक्सेस झालेला होता. एवढ्या पावसामध्ये सुद्धा आम्ही चाललेलो होतो आणि आज माझ्याकडे पाणी नव्हतं आणि त्याच दिवशी आम्हाला जेवणाचं आमंत्रण आलेलं होतं. त्यामुळे खूप मी खुश होते आणि खूप आरामात उठलेली होती. आज रुद्रेला बैठकीला सुद्धा पाठवलेलं नव्हतं कारण पाण्याचा प्रॉब्लेम, आंघोळा वगैरे काहीच झालेलं नव्हतं. त्यामुळे तो बैठकीलाही नाही गेला आणि इकडं आम्ही पोचलेलं आहे. तर हे नेहमीचं घर तुम्हाला परिचित आहेच. तुम्ही नेहमी बघतच आलेलं आहे. हे घर कोणाचं आहे तर नम्रताचं. नम्रताकडे आज आम्हाला जेवणाचं आमंत्रण होतं. त्यामुळे आम्ही तिकडे पोचलेलो होतो आणि रेनकोट काढत होते रुद्रचे पप्पा. आणि इकडं चाललेलं होतं रेवाण्याने आरवीचं की आम्ही इकडं आहे, रुद्रला सांगू नका. आणि इकडे आरवीचे पप्पा ऑलरेडी येऊन बसलेले होते. जेवण लवकर करून त्यांना ऑफिसला जायचं होतं कारण त्यांना असते मंडेला सुट्टी, संडेला सुट्टी नसते. नेहमी आमचा प्लॅनिंग असतं पार्टीचं, तेव्हा हे नसतात. त्यामुळे आज आवर्जून त्यांना आमंत्रण होतं. त्यामुळे त्यांना अगोदर जेवायला दिलेलं होतं कारण त्यांना ऑफिसला जायचं होतं. आणि इकडं नम्रता वडे तळतच होती. नम्रताला मदत करण्यासाठी तिच्या बहिणीची ताई होती, ती मदत करण्यासाठी आलेली होती. त्यांचं वडे वगैरे करण्यासाठी माहीर आहेत त्या. इकडे वडे वगैरे सगळे रेडी झालेले होते. हा होता चिकनचा मस्त असा कटवाला रस्सा, छान अशी तर्री आलेली. आणि इकडं सुक्कं चिकन बनवलेलं होतं ग्रेव्हीवालं. मस्त असं सगळं रेडी होतं. आणि इकडे मुलांचा आमच्या दंगात चालूच आमचा नेहमीप्रमाणे इकडे पळ तिकडे पळ हे चालूच होतं. आणि इकडे बाहेर बाकीच्यांच्या गप्पा चालू होत्या. नम्रताचं किचनमध्ये काम चालू होतं आणि मी इकडं आपल्या पोरांना मग्न करण्यात बिझी होते कारण की खूप त्रास देत होते मग पोरंही. म्हणून म्हटलं त्यांना काही ना काहीतरी कशात तरी गुंतवून ठेवावं. ए शांत शांत, एकदम शांत, शांतता. ए काय सांगितले मी, काय सांगितले? हां चला बाहेर चला आता. इकडे चालू होतं आमचं प्लॅनिंग. कशाचं प्लॅनिंग तर आपण कुठेतरी बाहेर जाऊया. आणि कोण म्हणत होतं की सॅटर्डे संडे नको कारण सॅटर्डे संडे खूप क्राऊड राहतो.
त्यामुळे नको, आणि रिसॉर्टचंच जास्त करून सगळ्यांचं मत झालं की आपण जाऊ, कारण त्यानिमित्ताने एक दिवस आपल्याला स्टे करता येईल आणि आरामही होईल. आणि कुठं फिरायला जायचं म्हटलं की नुसतीच धावपळ होते, आराम नाही भेटत. त्यामुळे आमचं असं प्लॅनिंग आहे. तो कधी सक्सेस होईल माहिती नाही. तर आरवीचे पप्पा गेलेले होते आणि बाकी सगळी तयारी झालेली होती. बाकी सगळं किचनमधलं नम्रताचंही आवरलेलं होतं. तर आपण म्हटलं आपण पण जेवून घेऊया अगोदर. आम्ही तर पहिल्यांदा म्हटलं की मुलांनाच फक्त वाढूया आणि जेंट्स लोकांना, तर सगळे म्हणाले की नको, आपण सगळे एकसाथच बसूया, कारण बराच वेळ पण झालेला होता. त्यामुळे पोरं काही जेवायला येतच नव्हती, तरीसुद्धा त्यांना हाकलून बाहेर काढावं लागलं. चलो चलो चला 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 चलो चलो चलो. तर स्पेशली असं वडे खाण्यासाठी आम्हाला नम्रताने बोलवलेलं होतं, कारण की आमच्यासाठी वडे हे सातारा साईडला काही नसतात, तिच्याकडे कोकणामध्ये असतात. त्यामुळे हे स्पेशली तिने आमच्यासाठी बनवलेलं होतं. मस्त असं तर्रीवालं रस्सावालं चिकन, सुक्कं चिकन, वडे, कांदा, टोमॅटो आणि लिंबू होता. आणि फर्स्ट टाईमच आम्ही सगळेजण खात होतो आणि पहिलाच बाईट घेतला होता मी. इतकं छान ना, खूपच छान, खूप मस्त. आणि सगळ्यांचं इकडे जेवण झालेलं होतं आणि नम्रताच फक्त लास्ट राहिलेली होती, कारण ती लास्ट जेवायला बसलेली होती. आणि इकडे चाललेलं होतं ज्योतीचं फोनवर बोलायचं. बाकी आता सगळं आमचं जेवण वगैरे छान भरपेट झालेलं होतं. आणि आतमध्ये आता सगळं आम्ही आवरून बसलेलो होतो. आतमध्ये जेंट्स लोकांच्या गप्पा चाललेल्या होत्या आणि बाहेर इकडं मी, ज्योती आणि वर्षा मस्तपैकी गप्पा मारत बसलो. आणि नम्रता आवरत होती आतमधलं, तिचं सगळं आवरून वगैरे झालं. आणि फायनली आम्ही परत घरी आलो, कारण आमच्या सोसायटीचं मोटरचं काम पण करायचं होतं. थोडंसं रुद्राच्या पप्पांना खाली जायचं होतं, त्यामुळे आम्ही घरी आलो, कारण संध्याकाळी पुन्हा आम्हाला जायचं होतं. म्हणून म्हटलं मग परत आराम वगैरे केला, सगळी कामं वगैरे झाली. आणि कुठे आलेलो आहे आम्ही इकडे बाहेर. तर 6 ते 7 रुद्राचा संडे आणि मंगळवारचा तबल्याचा क्लास असतो. तर तबल्याच्या क्लासला सोडायला आम्ही त्याला संडेला घेऊन आलो इकडं, कारण मला परत डीमार्टला जायचं होतं. 1 तासभर असतो वेळ त्याला. 6 ते 7 म्हटलं सोडलेलं आहे, तर तेवढ्या वेळात आपल्याला डीमार्टला जाता येईल. इकडं त्याला आम्ही सोडलं मग तबल्यासाठी, आणि त्याला तबल्याला सोडलं. पण कंटिन्यू पाऊस हा चालूच होता, खूप पाऊस होता. त्यामुळे इतकं हे झालेलं होतं ना, सगळीकडे जाताना रेनकोट काढा घाला, काढा घाला, हे चालूच होतं. इकडे परत आम्ही त्याला सोडून इकडे डीमार्टला आलो. डीमार्टला सुद्धा खूप गर्दी होती, गाडी लावायला सुद्धा पार्किंगला जागा भेटत नव्हती, एवढी अफाट गर्दी होती. आणि डीमार्टमध्ये जास्त म्हणून कशाला गर्दी होती, तर पावसाळी चप्पल, रेनकोट, छत्री यासाठी या सेक्शनमध्येच जास्त गर्दी होती. आणि तिकडे सुद्धा मी गेलेली होती, मला सुद्धा चप्पल घ्यायचं होतं, पण मला काही आवडलंच नाही तिकडे चप्पल. मग आम्हाला फक्त तेल घ्यायचं होतं, ते तेल घेतलं. आणि बाहेर परत मी इकडं एक शॉप आहे तिकडे पण बघितलं, तिकडे पण मला काही नाही आवडलं. मग हे नेहमीचं आमचं दुकान आहे, तिकडे खूप छान व्हरायटी भेटते चप्पलची नेहमी. मग तिथे चप्पल घेतलं फायनली. आणि मग परत आम्ही पोरांना घेतलं. तबला क्लासचं सुटण्याचं टाईम झालेलं होतं. जान्हवीचे पप्पा आणि रेवांचे पप्पासुद्धा आलेले होते, कारण एका गाडीवर काही सगळी मुलं बसणार नव्हती. त्यामुळं त्यांना पण मी सांगितलं की तुम्ही पण या, एक जण गाडी घेऊन कोणतरी, आणि ह्या गाडीवर असं 2 गाडीवर ॲडजस्ट करू. आणि याच्यामध्ये तेल होतं. आणि ही बॉटल आणलेली होती आरवीसाठी बॉटल पाहिजे होती स्कूलसाठी तिला, म्हणून ती बॉटल पण घेऊन आली. आणि फायनली आल्यानंतर इकडे वडे सोडणे चालूच होते. तोपर्यंत मी म्हटलं की दुपारचे वडे थोडेसे फुगले नाहीत, तर मी ट्राय करते की फुगतायत की नाही. तर मी फर्स्ट टाईमच ट्राय केलेलं होतं, तर माझ्याकडून वडे फुगले गेलेले होते. आणि मलाही खूप आनंद झालेला होता, कारण मी फर्स्ट टाईमच वडे बनवलेले होते. म्हटलं आपण त्या वड्यांना छिद्र न पाडता असंच आपण थापून बघूया. तर मस्त असे टमटमीत छान असे फुगले. आणि थोडे वडे मी बनवले. आणि कारण आपल्याला काही एवढं वड्यांचा अनुभव नाही आहे, कधी मी बनवलेलं नाही आहेत, फर्स्ट टाईमच मी बनवले, कधी खाल्लेही नव्हते. पण सकाळी तिच्या ताईंनी बनवलेले होते, तर म्हटलं आता संध्याकाळी थोडंसं पीठ शिल्लक होतं, तर त्याचा आपण ट्राय करू, बघू, आपल्यालाही शिकता येईल. म्हणून नम्रताला म्हटलं बघू आपल्याला जमतं का. म्हटलं आपल्याला बघितलं की करता येईल. म्हटलं नेक्स्ट टाईम. म्हटलं आता स्वतःलाच मला थोडाफार अभ्यास करावा लागेल या वड्यांवर, कसं पीठ बनवायचं, कसं फुगवायचं, त्याशिवाय काय म्हटलं मला जमणार नाही.
प्राचीने केलेला वडा वडा फुगला, कोंबडी वडा फुगला. आणि मेन म्हणजे ही दाम तू ठेवू नकोस मला, सगळ्यात दाम वाटते ती. नको शेवटला नाही, सगळं व्यवस्थित करूनच हे सगळं मग भांडण पडत चिकनचं पाणी कसं करू किंवा तू काय जागा करते. तेल पहिले डब्यात काढून कशात तरी आणि मग ते वापरून जेवणावर. आरवी व्हिडिओ चालू आहे, आरवी व्हिडिओ चालू आहे. काकानी झाकलं डोळा. कसं आहे बाळा, आवडलं माझं चप्पल, आवडलं बाळा माझं चप्पल. बघू छान दिसते की, छान दिसते. चला आता पाणी यायचंय, फटाफट आवरायचं. मस्त पार्टी बिर्टी झालेली आहे. आता कपडे धुवायचे आहेत. घरी आलो आणि पाणी सुटण्याचा टाईम बरोबर झाला 9:30 वाजता बरोबर आमचं तेव्हा बोरिंगचं पाणी येतं. पाणी 24 तास असतं आमच्याकडे, पण मोटरचा प्रॉब्लेम झालेला होता, त्यामुळे थोडं सकाळी थोडं आणि संध्याकाळी थोडं सोडायचे. मग इकडं ज्या नळाला येईल त्या नळालाच पाणी भरून बघा किती बारीक येते पाणी. असा पाण्याचा प्रॉब्लेम आहे ना इतका इकडं, खूप म्हणजे खूप वैताग आलेला आहे. मग इकडं ते पाणी थोडंसं या नळाला भरत होते, थोडंसं मी या नळाला भरत होते. असं करून अगोदर पहिल्यांदा सगळं पाणी भरून घेतलं आम्ही आणि त्याच्यानंतर मग मी सगळे कपडे धुतले. कारण जसं पाणी येईल तसं जसं ॲडजस्ट होईल तसं मी कपडे धुत असते. कारण पाणी जास्त नाही आहे, त्यामुळं एकदम कपडे काढून पण काय उपयोग होत नाही. जसं होईल तसं करावं लागतं. आणि हे बघा मी माझ्यासाठी मागाशी त्या दुकानातून चप्पल घेतलेलं आहे. फर्स्ट टाईमच मी हे घेतलेलं आहे. म्हटलं बघू ट्राय करून. डीमार्टमधलं ते काय होतं सेम सारखं त्याच पॅटर्न असतात, तेच घालून कंटाळा आला. म्हटलं जाऊ दे, रुद्राचं चाललेलं मम्मा घालून बघ ना कसं दिसतंय, मला बघायचं आहे तुला कसं छान दिसतंय की नाही. त्याची किती गडबड चाललेली होती बघा, मम्मा छान आहे चप्पल, बघू तुला कसं दिसतंय, म्हणून तो स्वतःच घाला. मी म्हटलं नंतर बघू घालूया, तर त्याचं ते नाही, बघू मम्मा करत त्यानेच घातलं. आणि असं चप्पल तुम्हाला कसं वाटतंय नक्की कमेंट करा. पूर्ण व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.